गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आजच्या दिवसाची आपली सुरुवात काही अशी झाली. आज आहे मंडे आणि आज आपला भगवान शंकरांचा वार आहे. मंडे म्हणल्यानंतर म्हणजेच सोमवार. आणि विचार करत होते की मंदिरमध्ये जाऊयात. इथे आहे अमृतेश्वर मंदिर, म्हणजे आपण इकडे जातो ना मुरुड रोडला वगैरे, तर तिकडेच आहे ते मंदिर. तर तिकडे जायची माझी इच्छा होते. सो लेट्स सी मी जाते की नाही बघूया. इच्छा म्हणजे आता इच्छा, आपण आले मनात तर जाऊयाच. लेट्स सी बघूया कसं काय होतंय ते. आता घरी मम्मी पप्पा तर गेलेच, तिकडे गावी गेलेत. मम्मी गेली ऑफिसमध्ये, पप्पा गेलेत गावी. आणि आपल्या घराचं पूर्ण बांधकाम जे आधीचं होतं ते पूर्ण संपूर्ण जेसीबी लावून सगळं मोडलेलं आणि पूर्ण प्लेन जागा आता केलेली आहे. काल मला मम्मीने फोटो पण दाखवले. सो उद्या, सॉरी, 3 तारखेला म्हणजे परवा परवा मुहूर्त आहे. तर आज तिकडे सगळं बोलतात ना, चिरे म्हणजे रेती वगैरे सगळं टाकायचं, बिकॉज मुहूर्तासाठी लागतातच ना त्या वस्तू सगळ्या. त्यामुळे तिथे आता सगळी तयारी वगैरे सगळी चालू आहेच. परत जे भटजी होते त्यांनी लिस्ट पण दिली की काय काय सामान वगैरे लागेल. सो ते आपण उद्याच घेणार आहोत, बिकॉज उद्याचाच दिवस मध्ये आहे म्हणून. आणि येस, मी पण आता मस्त हेअर वॉश वगैरे केलेत. सगळी कामं वगैरे सगळी आपली आवरून झालेत सकाळची जी होती ती. आता तुम्हाला माझं पुढचं जे रुटीन असेल ते व्लॉगच्या थ्रू दिसणारच आहे. पुढे नक्की बघा व्लॉग, कंटिन्यू शेवटपर्यंत बघा मी काय काय करते आज. सो गाईज, आणि हां, तुम्ही आता जर कोणी इथे नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आधी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे मी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स लवकर मिळतील आणि तुम्ही पण व्लॉग एन्जॉय कराल. सो चलो. आणि तुम्हाला सांगते फ्रेंड्स, आम्ही 10ला जाणार आहे तिकडे राजस्थानला, जयपूरला. तर थोडेच दिवस बाकी आहेत आता. आज तर इथे सोमवार, आता थोडे दिवस मध्ये आहेत. 3ला आपलं घराचा मुहूर्त आहे. सो गावी असणार मी तिकडे. व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेलच काय सध्या चालू आहे ते. 10ला जाणार सकाळी की 9ला रात्री, कसं काय आता अजून काही फिक्स नाही आहे. मे बी 10लाच आम्ही इथून लवकर निघणार सकाळी आणि डायरेक्ट तिकडे एअरपोर्टला जाणार, असं काहीतरी बघूया प्लॅनिंग आता कसं होतंय ते. येस. आणि बघता बघता 2025 संपायला आलंयच आता. आणि कुठेतरी फिरायचं पण प्लॅन चाललाय, बघूयात. फिरायला जायचं प्लॅन करायचंच आहे लवकर, कसं काय ते आता बघायचंय. सगळं कामाची धावपळ पण असल्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज पण करायला लागतात. आता कालच माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं मुंबईमध्ये, दादरला. तिकडे पण मी जाऊ नाही शकली. सो ते पण एक खूप असं मनाला लागलं, बिकॉज हीच तर वेळ असते ना, पण आपली अटेंडन्स तिथे असणं खूप गरजेचं असतं. बट नाही, ठीक आहे, चलो भेटू तिला नेक्स्ट टाइम. आपण जेव्हा कधी भेटू तर मी बघेन, ब्लॉग नक्की काढेन तिच्यासोबत. आणि येस, अजून काय सांगू, 2025 आता संपत आलंय. कसं वर्ष गेलं मला नाही कळालं. आता 2026 चालू होईल. आणि तुम्हाला आज सांगू, माझा बड्डे आहे ना 15 फेबला असतो आणि माझ्या बड्डेच्या दिवशी महाशिवरात्र आहे. वाव, किती मस्त. म्हणजे महाशिवरात्र म्हणजे तो दिवस एवढा भारी, एवढा वेगळाच असतो तो दिवस. लाईक म्हणजे ते जी वातावरणामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ना, लेवल अलग असतं. आणि माझा बड्डे येतो त्या दिवशी, तर मला नक्कीच काहीतरी मस्त प्लॅन करायला पाहिजे. तुम्ही मला सजेशन देऊ शकता की मी कुठे जाऊ. आणि भगवान शंकरांची भक्ती मी खूप मनापासून करते, खूप मनापासून. ऑलवेज माझ्यासोबत असल्याचं फील मला नेहमी जाणवतं, नेहमी. सो आणि बघा ना, माझ्या बड्डेच्याच दिवशी महाशिवरात्र आले. वाव, आय एम सो ब्लेस्ड यार. तर बघूया काय करते मी, ती आता पुढची गोष्ट आहे, बघू. बट आता सोमवार आहे. आता मी कामं मला काय, आता मला वरती टेरेसवरती धुतलेले सगळे कपडे आहेत ते काढून आणायचे आहेत, बिकॉज काल दुपारनंतर ताई आलेली. तर आता कसं थोडं थंडीचं वातावरण आहे ना, कपडे सुकलेले नव्हते, तर मी काल संध्याकाळी काढून नाही आणले. आणि खूप होते कपडे, म्हणजे ते सोफ्यावरचे कवर वगैरे सगळं 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 होतं. तर आता मी ते काढून वगैरे आणते, व्यवस्थित लावून ठेवते. बाकी मग निघते, तयार वगैरे होते आणि मंदिरमध्ये आपण जाऊन येऊया. चला, टेरेसवरती जाते, कपडे आपल्याला घेऊन यायचेत. चलो.
हे बघा गाईज, एवढे सगळे कपडे आपलेच होते टेरेसवरती. अजून कपडे आहेत, अजून 2-3 कपडे आहेत. हे सगळे मी एकटी अशी एका हातावर घेऊन आली. अजून कपडे ते पण घेऊन येऊया. आत्ता हे बाकीचे घेऊन आली, हे पण ठेवते. आणि हे एवढे सगळे कपडे आपलेच होते. आता हे सगळे ठेवते व्यवस्थित लावून. आत्ता गाईज हे सगळे कपडे मी मस्त लावून ठेवते आणि मग रेडी होऊन आपण मंदिरमध्ये जाऊया. जे सोफ्याचे कवर आहेत ते मी घालून टाकणार आहे लगेच तिथेच. हे सोफ्याचे कवर, हे पण आणि पप्पांचे कपडे आहेत, जीन्स वगैरे. तुम्ही पण घरात अशी कामं करता का? सकाळी उठल्यावर आवरायला आवडतं तुम्हाला? गर्ल्स लोकांना तर आवडतंच. म्हणजे असं बोलतात ना, एक सवय असते आपल्याला लागलेली ती पहिल्यापासून. आता हे किती कपडे होते, बिकॉज कामातले पण पप्पांचे कपडे असतात. परत इकडे कुठे बाहेर गेले तर ते नवीन सगळे कपडे धुवायचे असतात. रेग्युलरचे कपडे वेगळे असतात. डोअर मॅट्स तर 2 दिवसांनी धुवायला असतातच असतात. किचन मधले काही असतात कपडे, नॅपकिन्स वगैरे, असे खूप कपडे होतातच. इतके कपडे आवरून सुद्धा अजून हे एवढे सगळे कपडे आहेत. हे बघा, हे एवढे सगळे कपडे. ठीक आहे, तरी पण मी सगळं आवरल्याशिवाय गप्प नाही बसणार आहे. आता फ्रेंड्स, हे सोफ्याची कवर फायनली राहिलेत, ते पण मी मस्त लावून ठेवते. चलो आपण तिकडेच घेऊन जाऊया. हे सगळे सोफ्याचे कवर आहेत ते. मस्त हे आता लावते इथे प्रॉपर. फायनली फ्रेंड्स, सगळे सोफ्याचे कवर वगैरे मस्त लावले. आता आपली सगळी कामं आवरलेली आहेत. आता मी मस्त थोडं पाणी पिते मस्त आणि रेडी होते, जाऊन येऊया. छान वाटते, आज सगळी कामं टाईम टू टाईम झाली ना की बाकीच्या कामांना पण मस्त छान वेळ मिळतो. तर आता मी ड्रेस कोणता वेअर करू बघूया, दाखवते तुम्हाला. त्याच्यापैकी कुठला तरी एक वेअर करते. आणि आता जायचं कशाने तिकडे, चालत जाऊ की कसं काय? चालत तर नको, मला वैताग येतो यार. ठीक आहे, बघूया, रिक्षा बोलूया आपण आणि मग तिकडे. बघा, इथे सगळे ड्रेस लावले आहेत. अजून माझे कपडे आहेत बट ते इथे नाही आहेत. आणि हा ब्लॅक आहे कुर्ता आणि त्याच्यावरती असं ब्लॅकच हे आहे. सो मी विचार करते हेच घालून जाऊ. चलो, आता मी हाच ड्रेस घालून जाते. मी फ्रेंड्स आता खाली जाते. आजी पण येते. आजी पुढेच गेली आधी, बिकॉज रिक्षा येणार होती म्हणून. तर फायनली डिसाईड झालं की अचानकच ठरलेलं. नंतर मग मोबाईल अलाउड नव्हता मंदिरमध्ये, म्हणून आता रिटर्न आले. आजी लवकर आणि ओपन करते डोअर.
होती म्हणून चालण्याशिवाय ऑप्शन नव्हता काही. सो आता आधी चित्र काढून घेतलं, पटकन जाते आतमध्ये. खूप भारी वाटलं, खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली, जायचं होतं मंदिरमध्ये आणि सोबत आजी होती तर अजून मस्त वाटलं. फायनली फ्रेंड्स दर्शन घेऊन आले. गाभाऱ्यामध्ये एंट्री नव्हती बट सुकून वाटलं, मस्त एकदम पीसफुल. फायनली जी इच्छा होती खूप दिवसापासून जायचं मंदिरमध्ये जायचं कंप्लीट झाली. आता मी रुद्राक्ष वेअर करू शकते.